खोडसाळपणा करण्याच्या उद्देशानं कुणीतरी शिरवाडे ते धामोरी पुलावर भूत निघालं असून चालकाला मारहाण केल्याची खोटी चित्रफीत प्रसारित केली आहे। मात्र याबाबत नाशिक माझानं तातडीनं सत्यशोधक अनिसपर्यंत नागरिकांना धीर देण्याचं वृत्त प्रकाशित केलं। या वृत्तामुळे नागरिकांनी समाधानाचा सुस्कारा सोडला असून नाशिक माझाचे आभार यावेळी मानण्यात आले। शिरवाडे ते धामोरी दरम्यानच्या पुलावर भूतानं एका चालकाला मारहाण केल्याची चित्रफीत समाज माध्यमांमध्ये प्रसारित झाल्यानं या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले। सदर चित्रफीत ही फाईल चित्र असून त्यामध्ये छेडछाड करून कुणीतरी खोडसाळपणा म्हणून प्रसारित केल्याचं निदर्शनात आलंय। यामुळे नाशिक माझानं याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाहक कृष्णाजी चांदगुडे यांना अवगत करून त्यांचं मत जाणून घेतलं। यावेळी त्यांनी हे खोटं असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, नागरिकांची भीती जावी म्हणून आम्ही अमावस्येला रात्री या ठिकाणी राहून दाखवतो असं आवाहन केलंय। या बातमीला नाशिक माझानं तातडीनं प्रसिद्धी दिली। या बातमीच्या परिसरात जोरदार स्वागत होऊन नागरिकांना धीर मिळाला। सदर बातमी बघून माध्यम प्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेऊन सत्य शोधण्याचा प्रयत्न करत बातमीला राष्ट्रीय चॅनल राज्यातील सर्वच माध्यमांनी ठळक प्रसिद्धी दिली आहे। समाजामध्ये अंधश्रद्धा पसरवणं चुकीच्या आणि समाज विघातक पोस्ट समाज माध्यमात पसरवणं, नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण करणं कायद्यानं गुन्हा आहे। यामुळे अशा चित्रफीत प्रसारित करणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांनी दिला आहे। धामोरी शिरवाडे रोडवरती भूत निघाल्याची अफवा सध्या समाज माध्यमात पसरलेली आहेत। एका वाहन चालकाला भूताने मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहेत। खरं तर तो एडिट केलेला आहे। नागरिकांनी त्याचे भीती बाळगू नये, घाबरून जाऊ नये असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहेत। येत्या अमावस्येला त्या ठिकाणी कार्यकर्ते जाऊन राहणार आहेत व लोकांच्या मनातील भीती दूर करणार आहेत। त्यामुळे लोकांनी भीती बाळगू नये असे आवाहन आम्ही करतो। मागच्या 2-3 दिवसापासून आपण बघतो आहे शिरवाडे आणि धामोरी परिसरातील जो पूल आहे त्या पुलावर भूत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। त्याची अनेक वृत्तवाहिन्यांनी दखल घेऊन त्याची बातमीही बनवली आहे। खरं पाहिलं तर तो व्हिडिओ आपण बारकाईने बघितला तर आपल्या लक्षात येईल तो एडिटेड व्हिडिओ आहे। कुठेतरी समाजामध्ये भीती पसरवणं, अंधश्रद्धेला खतपाणी घालणं हा त्यामागचा हेतू आहे। तेव्हा अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि जागरूक नागरिकांनी सगळ्यांनी मिळून आपण प्रयत्न केले पाहिजे की अशा कुठल्याही अफवा पसरल्या नाही पाहिजे, जेणेकरून समाजामध्ये भीती तयार होते आणि त्याचे परिणाम समाजमानावर होत असतात। तर माझे सर्वांना आव्हान असेल की असा कुठलाही प्रकार शिरवाडे धामोरी परिसरात घडलेला नाही, त्यामुळे यावर कोणीही विश्वास ठेवू नये। ती फक्त एक अफवा आहे किंवा चुकीच्या पद्धतीने व्हायरल केलेला तो व्हिडिओ आहे। नाशिक माझा न्यूजसाठी प्रतिनिधी किरण आवारे, नाशिक।